So what's up lovely people, good morning and welcome to all new vlog of day 5. And today we are heading straight to office due to some important work on Saturday. But क्या है भाई, करना पड़ेगा. And this is our parking. तुम्ही बघू शकता की गाडी पण खूप घाण झालेली आहे. बघू मे बी टुमॉरो और डे आफ्टर टुमॉरो आपण वॉश करून घेऊ गाडीला. चलो आता पर्याय नाही आहे आपल्याकडे. सो लेट्स हिट द रोड. सो वी आर ॲट द फ्यूल स्टेशन नाव आणि लगेच फ्यूल अप करून पुढे चालू करूया. कुठे चालू आहे, कुठे चालू आहे, कुठे चालू आहे. सो ओके इथे चालू आहे बट टू टेक इट स्लो. ओ एक मिनट स्कॅन कर. वी आर टेकिंग अ रिव्हर्स आणि ड्यू टू द ऑब्स्टॅकल आणि फ्यूल अप झालेला आहे. द पेट्रोल पंप गाय थॉट की मी पे करतोय बट आय वॉज जस्ट रेकॉर्डिंग आणि ठीक आहे. टू स्टॉप रेकॉर्डिंग. सो वी हॅव स्टार्टेड अगेन आणि जाऊया ऑफिसला. फास्टनिंग अगेन. सो हा जो तुम्ही लेफ्टला रस्ता बघताय दॅट गोज ऑन टू पुनावले and this goes to हिंजेवाडी via मालुंजी. So we are on the Marunji Hinjewadi road. There's a bus behind us. It's completely continuously honking. Sorry. So basically today is a no traffic day. No traffic day as in म्हणजे हे माझे टर्म्स आहेत. आज सॅटर्डे आहे, मोस्टली ऑफिसला सुट्टी असते. आम्हालाही सुट्टी असते बट आज काम आहे. सो त्यामुळे म्हटलं मी नो ट्रॅफिक डे. सो लवकरात लवकर आपण पोहोचू. Punch louder than the city's own shine. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. So we have phase 1. आणि वरती जी मेट्रो लाईन बघताय ती मेट्रो लाईन जी आहे ती टुवर्ड्स शिवाजीनगर जाते. लेफ्ट आहे शिवाजीनगर आणि राईट आहे टुवर्ड्स फेज 3. आणि आपण इथून आपण राईट घेणार आहोत फॉर फेज 3. माय ऑफिस इज इन फेज 3. सो राईट घेतला. And this is Croma metro station.
नॉट शुअर की काय नावं ठेवणार आहेत मेट्रो स्टेशनची, बट असेच काहीतरी नावं असतील आता जे फेमस आहे आजूबाजूला त्याच्यावर नाव असतील खूप तो. आणि हे दुसरं जे बघाल तुम्ही हे विप्रो सर्कल आहे, सो मे बी त्याचं नाव विप्रो सर्कल मेट्रो स्टेशन असेल. आय एम जस्ट गेसिंग. पण याचं पण आपण तुम्हाला ज्या वेळेला चालू होईल एक आपण ब्लॉग तुम्हाला बनवून दाखवू, शेअर द एक्सपिरियन्स. आणि हे जे बघताय तुम्ही आता टुवर्ड्स दी राईट जे व्हाईट बिल्डिंग्स दिसतात तुम्हाला ते विप्रोचे ऑफिस आहे, विप्रोचं ऑफिस आहे. आणि हे जे पाईन शेप बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला ते इन्फोसिसचं ऑफिस आहे. आणि वरती त्याचं मेट्रो स्टेशन मे बी इन्फोसिसला ॲक्सेस आहे, सो डायरेक्टली त्यांचं पण नाव असू शकतं माहीत नाही. बट दिस इज विप्रो सर्कल, लोक विप्रो सर्कलच बोलतात, सो मे बी इट विल बी नेम, बट लेट्स सी इन द फ्युचर. आज काहीच ट्रॅफिक नाही आहे ऑफिसला जाताना, आणि ड्राईव्ह करायला पण मजा येते कारण रोड पूर्ण मोकळा आहे. हिंजेवाडीमध्ये लोक राहतात इथे फेज 2 फेज 3 मध्ये पण, म्हणजे ऑफिस सोबत रेसिडेन्शियल एरियाज पण आहेत, सो तेवढेच लोक दिसतात तुम्हाला जे वॉक करत आहेत. बाकी बाहेरून लोक येणार आहे त्यांचा क्राऊड नाही आहे आज, सो इट्स कम्प्लिटली ट्रॅफिक फ्री टुडे. हा एक तिसरा मेट्रो स्टेशन, याला पण इन्फोसिसने ऍक्सेस घेतलेला आहे स्वतःसाठी, तुम्ही बघू शकता. बट कधी फंक्शनल होईल आता नेक्स्ट मंथचे 26 जुलै तर त्यांनी सांगितलेलं आहे फंक्शन होण्यासाठी. 26 और 15 जुलै मे बी, आय एम नॉट शुअर, असं तर न्यूजमध्ये वाचलं होतं. पण बघूया त्यावेळेला फंक्शनल होईल. आणि फंक्शनल झाल्यानंतर मे बी वी हॅव अ चान्स टू ट्रॅव्हल फ्रॉम द मेट्रो, सो लेट्स सी. आणि ही जी बस बघताय समोर, दिस इज पॉवर्ड बाय KPIT, लाईक सॉरी नॉट पॉवर्ड बाय, दिस बीन मेड बाय KPIT. इट इज अ ग्रीन हायड्रोजन बस. ग्रीन हायड्रोजन त्याच्यामध्ये का सिलेंडर असतात जसं CNG आणि दुसरे टेक्नॉलॉजीज काम करतात. सो दिस इज द कंपनी विच आय वर्क फॉर, बट माझं डोमेन वेगळं आहे आणि दिस इज डिफरंट. दिस हायड्रोजन फ्युल सेल. नक्कीच एका ब्लॉगमध्ये मी हायड्रोजन फ्युल सेल बद्दल सांगेनच डिटेलमध्ये, बट currently ड्रायव्हिंग, सो अँड वी हॅव अ टाइम कन्स्ट्रेंट टू रीच टू द ऑफिस. So maybe hydrogen fuel cells will be the future because it is available in the environment and the outcome is only water. So let's see. So hey guys, good evening, I'm back. आणि सकाळी ॲक्च्युली फोन ड्राईव्ह करताच बंद पडलं, त्यामुळे पुढे कंटिन्यू नाही करू शकलो. बोलता बोलता मला परत लक्षात आलं की फोन बंद झाला आहे आपला आणि पुढे रेकॉर्डिंग होत नाही आहे. सो आता परत चार्ज केला आणि परत कंटिन्यू करतो आहे. तर माझ्या मनात विचार आलेला की वाय नॉट ते जे हेल्मेटसाठी माउंट येतं फोनचं ते मी शॉपमध्ये जाऊन घेईन. तर मी ट्राय करतो आहे शोधायचं आणि जाऊन दुकानातून घेईन असं विचार चालू आहे माझ्या मनामध्ये. बघूया, ऑर्डर तर केलं आहे बट वी कॅन कॅन्सल दॅट टू. आणि लवकरात लवकर मला मोटो व्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे, सो दॅट आय रेकॉर्ड माय व्हिडिओज वाईल आय राईड, कारण ते आत्ता सध्या तर पॉसिबल होत नाही माझ्यासाठी. आणि जस्ट भेटूया एखाद्या शॉपमध्ये, तिथे जाऊन परत ब्लॉगिंग कंटिन्यू करेन. ऑफिसमधून आपण निघालेलो आहोत आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं
कॅमेरा माउंट बघितला मी आणि आय फाउंड द शॉप ॲज वेल. तर ब्लॉगिंग परत कंटिन्यू करूया आणि वी आर ऑन द वे. सो हा आहे फेज 3चा रूट जो तिथं येतो. सकाळी बरोबर ज्या वेळेला मी फेज 3च्या सर्कलला पोहोचणार होतो तेव्हाच माझा फोन बंद पडला. आणि इथे मोजक्याच कंपनीज आहेत, प्रत्येकाचे आपले आपले इंडिव्हिज्युअल बिल्डिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता खूपच फ्री रोड आहे. युजली वीकडेजमध्ये खूप ट्रॅफिक असते या रोडवरती. वर्दळ असल्यामुळे मला ड्राईव्ह पण स्लो करावं लागतं, पण विकेंड्सला असा हा रोड पूर्ण मोकळा असतो. आपण त्याच्याकडं आता जर जेव्हा निघालोय तर अजून एक आपण चेक करणार आहोत की काही कारसाठी माउंट वगैरे मिळतात ना, सो दॅट वी आर एबल टू माउंट आवर फोन ॲज वेल. आणि त्याचबरोबर फोन जरी माउंट करता आला पण आपल्याला लॉंग ड्राईव्हच्या वेळेला पण व्हिडिओज रेकॉर्ड करता येतील त्या हिशोबाने. तर लेट्स मीट ॲट दी शॉप. सो गाईज, बॅड न्यूज. मी गेलो होतो तिथे हेल्मेट माउंट बघण्यासाठी, बट प्रॉब्लेम असं झाला की त्यांच्याकडे म्हणजे जसं मला पाहिजे तसं अवेलेबल नव्हतं आणि कॉस्टलीही भरपूर होते. सो आता सध्या तरी आपण रिलाय करूया ऑनलाईन जे मागवलं आहे त्याच्यावरती आणि एक आठवडा ॲडजस्ट करावं लागेल. एक आठवडा पण नाही, एक 3 ते 4 दिवस ॲडजस्ट करावं लागेल. तरी पण माझा सर्च चालू राहील. ऑफलाईन जर मला मिळत असेल कुठे, सो मला बघून घेता येईल आणि प्लस रिलायबिलिटी पण चेक करता येईल. कारण अजून म्हणजे असं काय प्रॉपर सेटअप नाही आहे माझा आणि फोन मी अटॅच करणार आहे. सो आय हॅव टू लुक ॲट द सेफ्टी ॲज वेल. तर आणि आता मग मी घरी चाललो आहे. दिवस पण संपला आहे आणि प्लस अजून माझ्याकडे पाहुणे पण आलेत. एकट्यालाच होस्ट करायचं आहे. तर आता अजून पुढे काय बोलू शकत नाही आहे. आणि दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. होप यू लाईक इट अँड प्लीज लाईक, शेअर अँड subscribe to my channel so that I feel motivated and please help to motivate me. Thank you. Have a nice day.